महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अलिबाग जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजच्या टीमने अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे राहणाऱ्या कविता अभिजित खेमजी या महिला रुग्णाला नवे जीवनदान दिले आहे. अपघातात कविता यांच्याच मेंदूला गंभीर इजा झाल्याने मेंदूमध्ये गाठ तयार झाली होती. रुग्णाच्या जीविताला मोठा धोका होता, त्यामुळे वेळीच उपचार करणे आवश्यक होते. मेडिकल कॉलेजच्या डीन डॉक्टर पूर्वा पाटील यांनी आणि न्यूरोसर्जन डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन शस्त्रक्रिया तात्काळ करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. जवळपास 2 तास शस्त्रक्रिया चालली. मेडिकल कॉलेजच्या डीन डॉक्टर पूर्वा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील, निवासी शल्यचिकित्सक डॉक्टर शीतल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर, डॉक्टर मयुरी कांबळे, डॉक्टर अशोक गजभिये, डॉक्टर देवानंद पवार, डॉक्टर सविता नल्लामडगे, डॉक्टर हिरालाल कांबळे, डॉक्टर शीतल कोकणकर यांच्या टीमने ही कामगिरी यशस्वी केली. विशेष म्हणजे अशी अवघड शस्त्रक्रिया अलिबागेत यशस्वी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सर्व डॉक्टरांचे अभिनंदन तथा कौतुक होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अलिबाग तर्फे आता विविध विषयांचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झालेले आहेत. त्यात सर्जरी विभागात सुपर स्पेशालिटीमध्ये न्यूरोसर्जरी सुद्धा आपल्या महाविद्यालयात आणि रुग्णालयात आता होत आहे. अलिबाग रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच मेंदूवरील शस्त्रक्रिया म्हणजे कवटी ओपन करून आतमध्ये झालेली रक्ताची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. पेशंट आता आपल्या समोर आहे. ही पेशंट बेशुद्ध अवस्थेत ऍक्सिडेंटमुळे मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे आपल्याकडे आली होती आणि न्यूरोसर्जरी विभागातल्या डॉक्टर कृष्णमूर्ती यांनी त्यांच्यावर सक्सेसफुल शस्त्रक्रिया केलेली आहे आणि आता पेशंटची कवटी ओपन करून त्याच्यातून गाठ बाहेर काढून कवटी पुन्हा व्यवस्थित त्या जागी लावून पेशंट आता डिस्चार्ज होतो. ही शस्त्रक्रिया करत असताना 2 तासाचा कालावधी लागला. याच्यामध्ये प्रथम आपण पेशंटला भूल दिली. आपल्या अॅनेस्थेशियाच्या डॉक्टरांनी पेशंटला सक्सेसफुल भूल दिली, चांगल्या प्रकारे भूल दिली. त्यांच्याच सक्सेसफुल भुलीमुळे हा पेशंटचा आपण चांगल्या प्रकारे किनेटॉमी करू शकलो आणि मेंदूमधली रक्ताची गाठ बाहेर काढू शकलो. ही शस्त्रक्रिया मेंदूची तेव्हाच होते की ज्यावेळी पेशंटची ऑपरेशन नाही केलं तर पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे ही अति हाय रिस्क केसमध्ये ही शस्त्रक्रिया येते. ही शस्त्रक्रिया करत असताना पण पेशंटचा जीव जाऊ शकतो आणि शस्त्रक्रिया नाही केली तर पेशंटचा 100% जीव जाईल ह्याची अशी कल्पना आपण पेशंटला दिलेली असते. त्यामुळे पेशंटचे नातेवाईक या शस्त्रक्रियेसाठी तयार होतात आणि शस्त्रक्रिया करताना पण पेशंटच्या जीवाला तेवढाच धोका असतो, कारण ही शस्त्रक्रिया करत असताना आपण मेंदूची कवटी फोडून आतली गाठ काढत असतो. ह्याच तारखेला जवळजवळ सकाळी 11:12 दरम्यान जेव्हा झाला होता तेव्हा पूर्णपणे बेशुद्ध झालं होतं. त्याच्यानंतर 10 मिनिटं 15 मिनिटं सुट्टीवरती येऊन मग त्यांना डॉक्टरशी ते आल्यावरती सिटी स्कॅन केला. सिटी स्कॅनमध्ये फर्स्ट टाइम काही टेक्निकल इश्यूमुळे काही समजलं नाही तर डॉक्टरांनी पुन्हा एकदा ठीक आहे सिटी स्कॅन करायला सांगितलं. तर सिटी स्कॅनमध्ये सेकंड टाइम मला थोडं घाबरण्यासारखी लक्षणं दिसली. त्यामुळे डॉक्टर लवकरात लवकर तिथे आले. आम्ही सगळे पेशंटला ॲडमिट करत होतो. तेव्हा डॉक्टरांनी फटाफट त्या पेशंटचा रिस्पॉन्स कसा आहे त्यांनी चेक केलं व्यवस्थित. त्याच्यानंतर डॉक्टरांनी साईडला येऊन सांगितलं की अशी सिच्युएशन आहे. एक डॉक्टरने अलग मेडिकल ह्याच्या लँग्वेजमध्ये एक फ्लो सांगितला त्यांनी. त्या फ्लोमध्ये काय करायचं आहे इन्स्टंट डिसिजन तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि हे आमच्यासाठी पण फर्स्ट टाईम होतं. तर मग डॉक्टरने व्यवस्थित त्याच्यानंतर एक्सप्लेन केलं की असं असं करायचं. डॉक्टरने विचारलं किती चान्सेस आहेत, सक्सेस आहे. डॉक्टर म्हणजे सक्सेस आहेत पण गर्दनच्या वरती आहे त्यामुळे मेंदूचा भाग आहे त्यामुळे आपल्याला चान्सेस खूप 50-50 आहेत. मी माझा पूर्णपणे प्रयत्न करेन. मी पूर्णपणे डॉक्टरच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून आम्ही फॅमिलीने पूर्ण डिसिजन दिला. डॉक्टर आता जे काय आहे ते तुमच्या हातात. मग डॉक्टरांनी व्यवस्थित पूर्ण लगेच तुरंत ऑपरेशनची तयारी वगैरे चालू केली आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या हॉस्पिटलचे CS वगैरे CS सरांना भेटलो. CS मॅडमचा सल्ला घेतला. मॅडम ते चांगल्या प्रकारे सांगितलं. त्याच्यानंतर मग आम्ही पूर्णपणे डॉक्टरांना हे दिलं तुम्ही जसं कराल तसं. डॉक्टरने लवकरात लवकर पूर्ण घाई करून सगळे जे ऑपरेशनसाठी लागणारे तयारी त्याने तुरंत लवकर केली आणि मग त्याने जवळजवळ घेतलं लवकरच घेतलं. काही वेळेचा काही क्षणाचा अवधी न घेता पूर्णपणे आतमध्ये घेऊन चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवस्थित पार पाडलं. त्याच्यानंतर मग डॉक्टरने येऊन चांगल्या प्रकारे आम्हाला चांगली सल्ला दिला की व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं
अशा वतीने आम्ही फॅमिलीच्या तर्फाने पूर्णपणे डॉक्टरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.